तर आपण याच्या आधी काय बघितलं होतं, एक्सपान्शन बघितले होते. ओके, दोन टाईपचे एक्सपान्शन होते, लेक्झिकल एक्सपान्शन आणि सिमॅन्टिक एक्सपान्शन. तर लेक्झिकल एक्झाम्पलचं मी 2 व्हिडिओ बनवून तुम्हाला पोस्ट केले होते. तर बघा, हे एक्सपान्शन जसं याच्या ठिकाणी काय होतं ते मॉडेल स्टेटमेंट अपियर होतात, हे होतं काय होतं लेक्झिकल एक्सपान्शन. नंतर सिमॅन्टिक एक्सपान्शन. तर सिमॅन्टिक एक्सपान्शनचं आपण काय बघितलं होतं की सिमॅन्टिक म्हणजे सिस्टमॅटिक म्हणावं किंवा हे कंडिशनल एक्सपान्शन आणि एक्सपान्शन टाइम लूप्स. तर कंडिशनल जर सपोज इफचं स्टेटमेंट असेल तर इफचं स्टेटमेंट जर ट्रू झालं तरच त्यातले काय होणार आहे, मधले स्टेटमेंट काय होणार आहे, व्हिजिट होणार आहे. जर इफची कंडिशन फॉल्स झाली तर मधले स्टेटमेंट व्हिजिट होतील का, नाही. मग याला काय म्हणतात, कंडिशनल एक्सपान्शन असं म्हणतात. आणि एक्सपान्शन टाइम लूप्स इन द सेन्स व्हॉट, जर सपोज फॉर लूपची कंडिशन जोपर्यंत ट्रू होतीये तोपर्यंत काय होणार आहे, how much time that condition is true, that much time that statement should be visited किंवा that much time that statement are visited. म्हणजे ज्यावेळेस जोपर्यंत तुमची कंडिशन ट्रू असणार आहे तोपर्यंत तुमचे हे स्टेटमेंट काय होणार आहे, लगातार व्हिजिट होत जाणार आहे. ओके, याला काय म्हणतात, तुमचं एक्सपान्शन टाइम लूप्स असं म्हणतात. ओके, आजचा आपला टॉपिक आहे तो म्हणजे मॅक्रो विथ पॅरामीटर्स. आता आपल्याला पॅरामीटर्स बघायचे कोणकोणते. तर सगळ्यात पहिलं आहे ते म्हणजे पोझिशनल पॅरामीटर. नावात अर्थ दडलेला आहे पोझिशनल, जे पोझिशननी असतात. फॉर एक्झाम्पल आपण जो बघितला होता, हा जो मॅक्रो बघितला होता, तर हे जे होते हे आपण काय म्हणूया, हे काय म्हणूया ना, पोझिशनल पॅरामीटर म्हणूया. का, कारण हा एक्स हा एक पोझिशनला आहे, बी हा 2 पोझिशनला आहे. अजून एक महत्वाची गोष्ट सांगायची ठरली तर ज्यांच्या समोर सिम्पली अँड साईन असतं, सिम्पली एकच साईन अँड, आणि पुढे जो पण आहे तो व्हेरिएबल नाव म्हणा किंवा काय म्हणतोय आपण त्याला, पॅरामीटर म्हणा, पॅरामीटर नेम म्हणा. ओके, हे जर असं सिम्पल असेल, ज्याच्या समोर ए अँड साईन असेल, त्याला आपण काय म्हणणार आहे, पोझिशन पॅरामीटर्स म्हणणार आहे. आणि ते सिम्पली होतं जे ऍक्च्युअल पॅरामीटरशी ऍज त्यांच्या पोझिशनने रिप्लेस होतात. काय होतात, त्यांच्या पोझिशनने रिप्लेस होतात. बघा, जर आता पोझिशन म्हटलं तर हा ए जो आहे 1 नंबरला आहे, बी जो आहे तो 2 नंबरला आहे. तर बघा, ए जो आहे तो बरोबर 1 नंबरच्या एक्सनेच रिप्लेस झाला आहे. म्हणजे एक्स जो आहे तो काय झाला, ए जो आहे तो एक्स ने रिप्लेस झाला. आणि 2 नंबरला बी आहे, इकडे 2 नंबरला वाय आहे, तर जो बी आहे तो कशाने रिप्लेस झाला आहे, तर वाय ने रिप्लेस झाला आहे. म्हणून याला काय म्हणतात, पोझिशन पॅरामीटर असं म्हणतात. नथिंग, त्याच्यामध्ये जास्त लक्षात ठेवायची काही गरज नाही. सिम्पली ज्याच्या समोर अँड साईन आणि समोर पॅरामीटर असतं त्याला काय म्हणतात, पोझिशन पॅरामीटर्स असं म्हणतात. आणि एक महत्वाची गोष्ट, ते काय होतात, त्यांच्या रिस्पेक्टिव्ह ऍक्च्युअल पॅरामीटरने ते काय होतात, रिप्लेस होतात. बघा, लाईन काय दिली, द करस्पॉन्डिंग बिटवीन पोझिशन फॉर्मल पॅरामीटर ऑफ प्रोटोटाइप स्टेटमेंट अँड ऍक्च्युअल पॅरामीटर इन मॅक्रो कॉल इज डिटरमाइंड बाय रिलेटिव्ह पोझिशन ऑफ दीज पॅरामीटर इन देअर रिस्पेक्टिव्ह लिस्ट. म्हणजे त्यांच्या लिस्टनुसार जसे 1 2 3 दिले असेल तर ते 1 2 3 नेच काय होतील, ऍज इट इज त्यांच्या ऍक्च्युअल पॅरामीटरने रिप्लेस होतील. ओके, आफ्टर दॅट सेकंड वन इज दॅट कीवर्ड पॅरामीटर. व्हॉट इज द कीवर्ड पॅरामीटर? अगेन सिम्पल थिंग ओव्हर देअर, ओनली इक्वल टू इज ऍडेड ओव्हर हिअर. ओके, कसं केलंय आपण, सिंटॅक्स कसं आहे बघा, अँड पॅरामीटर नेम आणि त्याच्या पुढे काय आहे, सिम्पल इक्वल टू साईन आहे. म्हणजे जर ऍक्च्युअल पॅरामीटर जर ओळखायचा तर सिम्पल कसं ओळखणार, ज्याच्या समोर अँड साईन आहे, काहीतरी पॅरामीटर नेम आहे आणि त्या पॅरामीटर नेम समोर काय आहे, इक्वल टू साईन आहे. जर असं असेल तर तो तुमचा कोणता असणार आहे, इक्वल टू पॅरामीटर आहे. जर कीवर्ड पॅरामीटर आहे, जर त्याच्या समोर इक्वल टू नसेल तो तुमचा पोझिशन पॅरामीटर आहे. म्हणजे आत्ता जर बघितलं तर हा पोझिशन पॅरामीटर आहे, कुठे दिसत नाही वाटतं व्हिडिओमध्ये. बघा, हा तुमचा पोझिशन पॅरामीटर आहे, त्याच्यासमोर जर इक्वल टू साईन आलं तर हा तुमचा कीवर्ड पॅरामीटर आहे. इझी आहे ना. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट आहे बघा, इथे एक्झाम्पल दिलंय. बघा, तोच आहे, मायक्रो स्टार्ट झालं, DECR हे मायक्रोचं नाव आहे. आता हे 3 जे आहेत, हे तिन्ही तुमचे काय आहे, कीवर्ड हे तिघं काय आहेत तुमचे कीवर्ड पॅरामीटर आहे. अँड ए इक्वल टू, अँड बी इक्वल टू, अँड रेक इक्वल टू, हे तिघं काय आहे तुमचे कीवर्ड पॅरामीटर आहे. ओके, मग बघा, कीवर्ड पॅरामीटरने काय होतं, ज्यावेळेस आपण त्याला मायक्रोला कॉल करतो, बघा इथं मायक्रोला कॉल केला गेला ह्या लाईनमध्ये, तर कीवर्ड पॅरामीटरला काय पाठवलं, त्यांची व्हॅल्यू पाठवावी लागते. पोझिशन पॅरामीटरला व्हॅल्यू पाठवायची गरज नाही, कारण त्या ऍज युजल त्यांच्या ऍक्च्युअल पॅरामीटरच्या पोझिशनने रिप्लेस होता. 1 नंबरचा 1 नंबरला रिप्लेस होतो, 2 नंबरचा 2 नंबरला, 3 नंबरचा 3 नंबरला, अँड सो ऑन. ओके, तसं कीवर्ड पॅरामीटरला काय पाठवावं लागतं, त्यांचं कॉल करताना त्यांना सांगून द्यावं लागतं का तू याच्याशी रिप्लेस हो, तू त्याच्याशी रिप्लेस हो, असं सांगावं लागतं. बघा, इथे सांगितलंय काय, इथे 3 पॅरामीटर घेतले, अँड ए
अँड बी अँड रेग असे 3 पॅरामीटर घेतलेत, कीवर्ड पॅरामीटर आहेत ते. ए ला काय सांगितलं, बाबा तू एक्स ने रिप्लेस हो. बी ला काय सांगितलं, बाबा तू बी ने रिप्लेस हो. आणि रेगला काय सांगितलं, तू BREG ने रिप्लेस हो. दुसरा कॉल केलाय, दुसऱ्या कॉलमध्ये बघा सांगितलंय बी ला सांगितलं वाय ने रिप्लेस हो, एक्स ला सांगितलं ए ला सांगितलं एक्स ने आणि रेगला सांगितलं बी ने. म्हणजे त्यांची पोझिशन जी आहे इट नॉट बी अ सेम, ती सेम नसली तरी चालते. ओके, पण पोझिशनमध्ये इट शुड बी अ सेम. तिकडे सेमच असायला लागते, इकडे सेम नसली तरी चालते. दॅट इज द कीवर्ड पॅरामीटर. आणि बघा रिप्लेस झालंय, हे येणार नाही, हे येणार नाही, मात्र इथून तर इथपर्यंत हे 3 स्टेटमेंट जे आहे ते आपले हे 3 स्टेटमेंट हे 3 स्टेटमेंट आपले रिप्लेस होणार आहे. तर MOVREG रेगच्या ठिकाणी आला तुमचा BREG आणि एच्या ठिकाणी आला तुमचा एक्स. सब रेगच्या ठिकाणी येणार आहे तुमचा BREG, सब रेगच्या ठिकाणी आला BREG, बीच्या ठिकाणी काय सांगितलं त्यांनी, काय पाठव वाय, तर बीच्या ठिकाणी आला तुमचा वाय. MOVMच येणार, रेगच्या ठिकाणी येणार आहे तुमचा BREG आणि नंतर एच्या ठिकाणी काय येणार आहे तुमचा एक्स, तर आला इथे एक्स. ओके, सिंपल होतं. आफ्टर दॅट डिफॉल्ट स्पेसिफिकेशन पॅरामीटर. आता डिफॉल्ट स्पेसिफिकेशन पॅरामीटर मध्ये काय सांगणार आहे की काहीतरी एक डिफॉल्ट व्हॅल्यू सेट असणार आहे तिथे. ओके, बघा सिम्पली सेम तोच वरचाच मॅक्रो घेतला आहे. मॅक्रो DECR मायक्रोचं नाव आहे. अँड ए ला कुठलंही डिफॉल्ट पॅरामीटर मी सेट नाही केलंय, अँड बी ला मी काही सेट नाही केलंय, परंतु मी काय म्हणतोय अँड रेग इक्वल टू BREG. मग हा जो अँड रेग जो आहे हा माझा काय आहे, डिफॉल्ट पॅरामीटर आहे. म्हणजे जर मी तिथे व्हॅल्यू जर दिली नाही तर तो BREG घेणार, आणि जर मी तिथे व्हॅल्यू दिली तर तो जी दिली आहे ती घेणार. ओके, बघा एक्झाम्पल मध्ये क्लिअर होईल तुमचं. सिम्पली तो मायक्रो इथे आहे, स्टार्ट 100. ओके, तो मायक्रो लिहून घेऊ की इकडे, 1 सेकंड, होल्ड ऑन. बघा, ओके, स्टार्ट 100, रीड एक्स रीड वाय. ओके, आता मी कॉल करताना काय केलं, ए ची व्हॅल्यू सांगितलं, ए ला सांगितलं एक्स ने रिप्लेस हो, कीवर्ड पॅरामीटर ए इक्वल टू एक्स, बी इक्वल टू वाय. मात्र मी मायक्रोमध्ये इथे त्याचं डिफॉल्ट व्हॅल्यू सेट केली. कशाला, रेगला मी डिफॉल्ट व्हॅल्यू सेट केली BREG. आता तो मायक्रोमध्ये आहे, मायक्रोचा प्रोग्राम लिहितो तिथे आहे, पण कॉल करताना मी इथं जसं पहिल्या प्रोग्राममध्ये मी काय केलं होतं, रेग इक्वल टू पास केलं होतं. इथे रेग कॉल करताना रेग इक्वल टू पास केलं होतं. इथे मला पास करायची गरज नाही. का, कारण इट इज डिफॉल्ट. इथे जो माझा रेग आहे तो माझा काय डिफॉल्ट आहे. बघा माझं स्टेटमेंट ॲज इट इज पुन्हा त्याच पद्धतीने रिप्लेस झाले. MOVR BREG एक्स, इथे ऑटोमॅटिक BREG आला. का, कारण माझा मायक्रो ज्यावेळेस मी लिहिला त्यावेळेस मी अँड रेग इक्वल टू BREG हा बाय डिफॉल्ट सेट केलं होता. ए ला इक्वल टू सेट केले नाहीये, बी इक्वल टू सेट केले नाहीये, पण रेगला मी सेट केलं होतं इक्वल टू BREG. मग ज्यावेळेस इथे मी कॉल करताना तो पाठवला, जर मी नाही पाठवला तो कोणता घेईल, BREG घेईल. मग बघा ज्यावेळेस माझे मॉडेल स्टेटमेंट जे माझे हे 3 स्टेटमेंट इथे अपियर होत आहे, तिथं माझं रेगच्या ठिकाणी ऑटोमॅटिकली काय होतोय, BREG रिप्लेस होतोय. बरोबर आहे. आता खालचा पुन्हा सेकंड कॉल केला मी, तर सेकंड कॉल केल्यानंतर काय केलं, बी इक्वल टू वाय, ए इक्वल टू एक्स आणि रेग इक्वल टू DREG पास केला. आता मात्र मी इथे DREG पास केला आहे, जरी तो माझा डिफॉल्ट कीवर्ड पॅरामीटर आहे, तर त्यावेळेस काय होईल, जरी तो डिफॉल्ट असला तरी मी जो पास केला मात्र तो घेईल. इथे बघा BREG जिथे काय आलं, माझा DREG आला. म्हणजे बघा इथे जिथे जिथे माझं रेग आहे, जिथे जिथे रेग आहे तिथे काय आला, माझा जो मी पास केला ऍक्च्युअल DREG तो आला. ओके, समजलं का, फाईन. नंतर मायक्रो विथ मिक्स्ड पॅरामीटर. आता मिक्स्ड पॅरामीटर इन द सेन्स त्याच्यामध्ये मिक्स पॅरामीटर असतील, काही फॉर्मल असतील, काही पोझिशनल असतील, काही पोझिशन असतील, काही कीवर्ड असतील, काही डिफॉल्ट असतील. बघा आता हा जर बघितला, हा मायक्रो त्याचा हा जो आहे तो तुमचा पोझिशन पॅरामीटर आहे, हा पण तुमचा पोझिशन पॅरामीटर आहे आणि हा तुमचा कीवर्ड पॅरामीटर आहे. बरोबर, मग हे सिम्पली आहे, काही फरक पडत नाही. ओके, तुम्ही काही घेतलं तरी चालतंय. ओके, म्हणजे फरक नाही पडत की त्याच्यामध्ये तुमचं मायक्रोमध्ये तुम्हाला पोझिशनच पाहिजे किंवा कीवर्डच पाहिजे, असं काही फरक पडत नाही. ओके, त्याच्यानंतर होतं अदर युजेस ऑफ पॅरामीटर. तर अदर युजेस काय म्हटले त्यांनी, मॉडेल स्टेटमेंट एक्झाम्पल सांगितले, कंटेन फॉर्मल पॅरामीटर ओनली ऑपरँड फील्ड. पण हे ऑपरल फील्ड मध्ये वापरले गेले, तसं हे न्यूमॅनिक म्हणून सुद्धा तुमचे काय वापरू शकता, तुम्ही हे वापरू शकता. ओके, नंतर नेस्टेड मॅक्रो कॉल. जसं बघा आपण बघितलं होतं नेस्टेड इफ एल्स, त्या पद्धतीने नेस्टेड मायक्रो कॉल्स आहे. म्हणजे एका मायक्रो कॉल केला का तो मायक्रो एक्सपांड होत असताना त्या मायक्रोमधनं दुसऱ्या मायक्रोला कॉल करायचं. बघा कसं बुकमध्ये अगदी सुंदर दिलंय.
हा मायक्रो आहे, हा पहिला मायक्रो लिहिला मी. ओके, इथून तिथपर्यंत माझा पहिला मायक्रो आहे. ह्या मायक्रोचं नाव आहे INIT, इनिशिएट म्हणूया त्याला. ओके, ABC फॉर्मल आहे, हा कीवर्ड आहे. ओके, आणि पुन्हा ह्या मायक्रोमध्ये माझं पुन्हा दुसरा, ह्या मायक्रोला मी कॉल केलं, दुसऱ्या मायक्रोला कॉल केला आहे. बघा इथं कॉल केलेलं आहे. कॉल केलेलं कसं ओळखता, याला पण आपण कॉल म्हणू शकतो, परंतु हा मायक्रोवरून स्टार्ट झाला म्हणून याला काय कॉल नाही म्हणू शकतो, पण याला मायक्रो कॉल म्हणू शकतो कारण याच्यावरती मायक्रो कीवर्ड नाही. DCR ला कॉल केलं, ए फॉर्मल अँड हा कीवर्ड विथ डिफॉल्ट. ओके, एम आणि MN केला. आणि जो माझा नेक्स्ट मायक्रो, हा जो मायक्रो आहे, हा मायक्रो मी इथे लिहिला. बघा मायक्रो DCR AB आणि रेगला ARG पास केला. ओके, बघा आता जेव्हा स्टार्ट 100 तर मला सगळ्यात पहिले कोणता मायक्रो कॉल करावा लागेल. जर मी हा मायक्रो कॉल केला तर माझा हा कॉल होईल का, नाही. जर मी हा मायक्रो कॉल केला तर हा ज्यावेळेस एक्सपांड होत राहील त्यावेळेस इन द सेन्स हा ज्यावेळेस हा मायक्रो कॉल येईल त्यावेळेस याच्या ठिकाणी हे स्टेटमेंट येतील. म्हणजे मला कॉल करायला कोणता लागेल, इनिशिएट कॉल करावं लागेल. बघा स्टार्ट रीड एक्स रीड वाय आणि मी इनिशिएट कॉल केला. इनिशिएट कॉल केल्यानंतर माझे हे स्टेटमेंट नाही येणार, हे नाही येणार, हे स्टेटमेंट येईल. मग याच्या ठिकाणी माझं हे स्टेटमेंट आलं. बघा मूआर ARG, सीच्या ठिकाणी माझं काय येईल, ऑटोमॅटिकली झेड येईल. बरोबर, झेड आला. ओके, नंतर हे वाक्य स्टेटमेंट झाल्यानंतर लगेच माझा दुसरा कॉल येतोय, दुसरा मायक्रो. मग इथून माझं कंट्रोल कुठे जाईल, पण दुसऱ्या मायक्रोला. हे स्टेटमेंट नाही, हे स्टेटमेंट नाही, हे स्टेटमेंट येईल. मूआर अँड रेग आणि ए. आता रेग म्हणून काय पाठवलंय, ARG. मग मूआर ARG, ए कशाने रिप्लेस होणार आहे, कॉलच्या वेळेस कळेल. कॉल कशाने केलाय तो, एच्याच रिप्लेस, पोझिशनने. पोझिशन म्हणजे एक नंबर एक्स. ओके, मग बघा मूआर ARG एक्स. ओके, दुसरं स्टेटमेंट सब रेग BRG, सब रग बीच्या ठिकाणी वाय. पुन्हा कंट्रोल, हे स्टेटमेंट एक्झिक्यूट झाले, MN आलं. कंट्रोल पुन्हा कुठे जाईल, इथं. इथून मग पुन्हा हे मूएम ARG C, मूएम ARG आणि सीच्या ठिकाणी काय येणार माझा, ऑटोमॅटिकली सीच्या ठिकाणी काहीच नाही पाठवलं, तर कॉल करताना काय पाठवलंय, झेड. तर सीच्या ठिकाणी काय आला, झेड. ओके, समजतं, हे इझी आहे. बघितल्यानंतर एकदा ओव्हरव्ह्यू केल्यानंतर समजून जाईल. ओके, आणि लास्ट टॉपिक दॅट इज द ॲडव्हान्स मायक्रो फॅसिलिटी. आता ॲडव्हान्स मायक्रो फॅसिलिटीचे काय आहे, तर ॲडव्हान्स मायक्रो फॅसिलिटी हेल्प्स टू इम्प्लिमेंटिंग सिमॅन्टिक एक्सपेन्शन. सिमॅन्टिक एक्सपान्शन करायला हे काय बेनिफिट आहे. दीज फॅसिलिटी कॅन बी ग्रुप्ड इनटू 3 मेन फॅसिलिटीज आहे. फॅसिलिटीज फॉर अल्टरनेशन ऑफ 4 कंट्रोल ड्युरिंग एक्सपान्शन, एक्सपान्शन टाइम व्हेरिएबल्स अँड ॲट्रिब्यूट ऑफ पॅरामीटर. हे आपले नेक्स्ट लेक्चरला आपण बघूया. पण हे ॲडव्हान्स मायक्रो फॅसिलिटीज, ह्या मायक्रोच्या काय आहे, ॲडव्हान्स फॅसिलिटीज आहे. ओके, हे सगळं आपण नेक्स्ट लेक्चरला बघूया. ओके, एकदा ओव्हरव्ह्यू घ्या, काय काय बघितलं आपण. हे स्टेटमेंट आपण बघितलंय, मॉडेल, प्रोटोटाईप वगैरे वगैरे. त्याच्यानंतर मायक्रोचा कॉल, हे बघ मायक्रोचा कॉल होतो. मायक्रोचं एक्सपान्शन, लेक्झिकल आणि सिमॅन्टिक. लेक्झिकलमध्ये काय होतं, जिथे मायक्रोचा कॉल आहे हे गायब होतं आणि ते मॉडेल स्टेटमेंट इथे येतात. ओके, सिमॅन्टिकमध्ये 2 बघितलं होतं, कंडिशनल आणि एक्सपान्शन. त्याचं एक्झाम्पल काय सांगितलं होतं मी, फॉर लूप, इफ स्टेटमेंट आणि फॉर लूप मधले स्टेटमेंट. ओके, त्याच्यानंतर पोझिशन पॅरामीटर कसे ओळखायचे, सिम्पली ते पोझिशनने असतात आणि ज्यांच्यासमोर अँड साईन असतं. ओके, हा आपले पोझिशन पॅरामीटर्स आहेत. ओके, हे बघा, हे आपले पोझिशन पॅरामीटर्स आहेत, जे पोझिशनने रिप्लेस होता, एक्स वाय. इथे काय आहे, AB. ओके, पोझिशन. कीवर्ड कसे ओळखतात, ज्याच्यासमोर सिम्पली इक्वल टू साईन असतं. बघा, हा इक्वल टू, हे कीवर्ड पॅरामीटर्स आहेत. ओके, त्याच्यानंतर बघितलं डिफॉल्ट, तर हा पण कीवर्ड आहे, आपण केलं, हा पण कीवर्ड आहे, पण हा डिफॉल्ट. याला ज्यावेळेस याची मायक्रोची डेफिनेशन लिहिली त्यावेळेस याला काय केलं, कीवर्डने व्हॅल्यू पास केली. ओके, मिक्स पॅरामीटर आपण करू शकतो. ओके, त्याच्यानंतर अदर युजेसमध्ये बघितलं, नेस्टेड मायक्रो कॉलमध्ये काय बघितलं आपण, एका मायक्रोतनं दुसऱ्या मायक्रोला कॉल दिला. पहिला मायक्रो एक्सपांड होत असताना त्याला दुसरा कॉल भेटेल, मग तो त्या मायक्रोला जाईल, तिथून वापस त्याला एक्झिक्यूट करेल पहिल्या मायक्रोतून मेन प्रोग्राममध्ये. ओके, दॅट्स इट. बाय बाय, टेक केअर.